Hello students, today we are going to see paper first of horticulture. So today's topic is that pre-germination treatments or seed germination treatments. Pre-germination treatments is also called as seed germination treatment. So in previous lecture we learned about the sexual propagation and what are its advantages and disadvantages. So in today's lecture we going to see the seed germination treatments or what is meant by seed germination treatment. So let's see what is meant by seed germination treatments. In order to overcome the various types of seed dormancies, there are some seed treatments are given to seed is known as pre-germination treatment. So there are some seed treatments आर गिवन टू दी सीड्स म्हणजे सीडला आपण काही ट्रीटमेंट दिलेलं असतं बिफोर दी सोईंग करण्याच्या आधी किंवा जर्मिनेशन त्यांचं होण्याच्या आधी आपण त्यांना ज्या ट्रीटमेंट्स देत असतो तर त्याला आपण सीड जर्मिनेशन ट्रीटमेंट किंवा प्री जर्मिनेशन ट्रीटमेंट म्हणत असतो. ते आपण सीड सोईंग करण्याच्या आधी किंवा लावण्याच्या आधी प्लांटिंग करण्याच्या आधी आपण त्या ट्रीटमेंट त्या सीड्सवरती करत असतो तर त्याच्यामुळे आपण त्याला सीड जर्मिनेशन ट्रीटमेंट्स असं म्हणतो बिफोर दी सीड जर्मिनेशन. सो there are 6 seed treatments which are given as follows. So let's see their treatments. Chemical treatment, then second mechanical treatment, acid treatment, hot water treatment, scarification and stratification. So first treatment is that chemical treatment. In this process the seeds are treated with the chemicals like potassium nitrate, gibberellic acid before the planting. केमिकल ट्रीटमेंट म्हणजेच आपण त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर करतो किंवा केमिकल्सचा उपयोग करत असतो. तर याच्यामध्ये जे काही सम केमिकल्स आहेत तर त्यांचा उपयोग करून आपण त्यांची सीड डॉर्मन्सी म्हणजे बरेचसे सीड हे सीड डॉर्मन्सी कंडिशनमध्ये गेलेले असतात म्हणजे सुप्तावस्थेत गेलेले असतात तर त्यांची सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आपल्याला ह्या ट्रीटमेंट्स फॉलो करावे लागत असतात. तर त्याच्यामध्ये आपण केमिकल ट्रीटमेंटसुद्धा फॉलो करत असतो. तर मोस्टली त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा जिब्रेलिक ॲसिड हे केमिकल्स यूज केले जातात फॉर दी बिफोर दी प्लांटिंग फॉर सीड जर्मिनेशन ट्रीटमेंट. देन सेकंड ट्रीटमेंट इज मेकॅनिकल ट्रीटमेंट. दिस ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ रबिंग द सीड्स इन फोल्ड ऑफ सॅन्डपेपर और फिलिंग दी सीड कोट अँड मेक दी सीड कोट परमेएबल टू वॉटर. मेकॅनिकल ट्रीटमेंट याच्यामध्ये आपण जे काही सीड्स असतील तर ते सीड्स आपण रब करत असतो इन दी फोल्ड्स ऑफ सँडपेपर म्हणजे वाळूमध्ये ते सीड्स रब केले जातात चोळले जातात त्याच्यामुळे त्यांचं जे हार्ड सीड कोट असतं तर ते थोडंसं परमिएबल होतं टू दी वॉटर म्हणजे थोडंसं ते वरचं सीड कोट होतं ते थोडंसं निघून जातं त्याच्यामुळे इझिली त्याच्यामध्ये वॉटर सोक होऊ शकतं त्या सीडमध्ये. इट कॅन बी इझिली जर्मिनेटेड. सो दॅट्स वाय दिस मेकॅनिकल ट्रीटमेंट इज यूज्ड. फॉर एक्झाम्पल इन सपोटा किंवा इन बेर मेकॅनिकल ट्रीटमेंट इज यूज्ड. Then next treatment is acid treatment. Sometimes concentrated H2SO4 is used to soften the seed coat. The seeds are dipped in concentrated H2SO4 for about 15 minutes to 3 hours. And after seed treatment, seeds should be washed and then used for sowing. म्हणजे बघा काही वेळेस आपण ज्यावेळेस आपण केमिकल ट्रीटमेंट फॉलो करू शकत नाही किंवा मेकॅनिकल ट्रीटमेंट फॉलो करू शकत नाही तर अशा वेळेस आपण ॲसिड ट्रीटमेंटसुद्धा आपण त्यांच्यामध्ये फॉलो करू शकतो. तर काही सीड्समध्ये आपण हे ट्रीटमेंट फॉलो करतो आणि मोस्टली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण त्याच्यामध्ये यूज करतो टू सॉफ्टन दी सीड कोट म्हणजे त्यांचं जे वरचं सीड कोट असतं ते सॉफ्ट बनवण्यासाठी आपण हे ॲसिड ट्रीटमेंट फॉलो करत असतो. तर याच्यामध्ये आपण साधारणतः 15 मिनटापासून 3 तासांपर्यंत जे काही सीड्स असतात ते आपण ह्या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये डीप करून ठेवतो. आफ्टर दॅट दी सीड्स आर शुड बी वॉश्ड. त्याच्यानंतर सीड्स हे धुवून घेतो स्वच्छ आणि त्याच्यानंतर आपण सोईंगसाठी ते वापरत असतो. सो दिस इज अबाउट दी ॲसिड ट्रीटमेंट. देन नेक्स्ट ट्रीटमेंट इज हॉट वॉटर ट्रीटमेंट. सीड्स ऑफ मेनी प्लांट्स सोक्ड इन हॉट वॉटर टू सॉफ्टन दी सीड कोट. हॉट वॉटर ट्रीटमेंटमध्ये या शब्दात आपल्याला कळत असेल की आपण त्याला गरम पाण्याची ट्रीटमेंट फॉलो करत असतो. तर याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये ते सीड्स आपण सोक करून ठेवतो आणि द टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर शुड बी फ्रॉम 77 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. साधारणतः 77 ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी हे तापवलेलं असतं त्याच्यामध्ये आपण ते सीड्स सोक करून ठेवत असतो भिजवून ठेवत असतो. त्याच्यानंतर त्याची सीड डॉर्मन्सी ही ब्रेक केली जाते. देन नेक्स्ट ट्रीटमेंट इज स्कॅरिफिकेशन.
So this is nothing but the injury to the seed coat to facilitate absorption of water by seed. म्हणजे जी आपण मेकॅनिकल पद्धत बघितलं तीच पद्धत इथे फॉलो केली जाते. म्हणजे मेकॅनिकल पद्धतीमध्ये सुद्धा आपण त्याला इंजुरी करतो त्याच्या सीड कोटला इन दी सँडपेपर, म्हणजे वाळूमध्ये आपण ते थोडंसं घासून त्यांच्या सीड कोटला इंजुरी करतो जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब झालं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब करून त्या सीडनी घेतलं पाहिजे. तर ती ट्रीटमेंट स्कॅरिफिकेशनमध्ये आपण अशा पद्धतीने करतो की त्याला साधारणतः कोणत्याही प्रकारची आपण इंजुरी करतो टू दी सीड कोट टू फॅसिलिटेट दी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय सीड, की जेणेकरून त्या सीडकडून ते पाण्याचं ॲब्सॉर्प्शन हे झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सीड्स ऑफ आल्मंड जर्मिनेट क्विकली व्हेन इट इज स्कॅरिफाईड. म्हणजे ज्यावेळेस आपण आल्मंड म्हणजे बदामाचे सीड्स हे आपण स्कॅरिफाईड करतो, स्कॅरिफिकेशन ट्रीटमेंट त्यांच्यामध्ये करत असतो, त्यावेळेस ते पटकन क्विकली जर्मिनेट होण्यास मदत होत असते. सो दिस स्कॅरिफिकेशन इज डन बाय द रबिंग दी सीड्स बिटवीन सँडपेपर, बट केअर शुड बी टेकन बिकॉज समटाइम्स व्हाईल रबिंग एम्ब्रियो शुड बी इंजर्ड. म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मेकॅनिकल पद्धतीने किंवा मेकॅनिकल ट्रीटमेंटसारखीच ही ट्रीटमेंट आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण सँडपेपरमध्ये ते फॉलो करत असतो किंवा सीड्स हे चोळत असतो की जेणेकरून त्यांच्या सीडला आपण नॉर्मल इंजुरी करतो की जेणेकरून ते सीड्स हे पाणी ॲब्सॉर्ब करू शकतील असं. सो परंतु एक काळजी त्याच्यामध्ये आपण अशी घ्यायची की फक्त त्यांच्या आतल्या एम्ब्रियोला कोणत्याही प्रकारचं इंजुरी किंवा नुकसान होता कामा नये. देन लास्ट ट्रीटमेंट इज दॅट स्ट्रॅटिफिकेशन. सो दिस ट्रीटमेंट इज मोस्टली डन इन टेम्परेट फ्रूट क्रॉप. मोस्टली आपण स्ट्रॅटिफिकेशन ही ट्रीटमेंट टेम्परेट फ्रूट क्रॉप्समध्ये किंवा टेम्परेट झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इन दिस ट्रीटमेंट सीड्स आर प्लेस्ड इन मॉइस्ट मीडियम दॅट इज लोअर टेम्परेचर टू स्लाइटली अबव फ्रीजिंग पॉईंट. म्हणजेच याच्यामध्ये आपण जे काही सीड्स आहे ते अगदी आपण मॉइस्ट मीडियममध्ये म्हणजे ओल्या मीडियममध्ये आपण ठेवत असतो, म्हणजेच दॅट इज लोअर टेम्परेचर टू स्लाइटली अबव फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे कमीत कमी खूप कमी टेम्परेचरला किंवा साधारणतः अबव फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचरला आपण ते ठेवत असतो. दी पिरियड फॉर स्ट्रॅटिफिकेशन मे बी 1 to 8 months डिपेंडिंग अपॉन दी स्पेसिस. साधारणतः 1 ते 8 महिन्यापर्यंत त्यांचा पिरियड असतो की ते सीड्स आपण फ्रीजिंग पॉईंटला किंवा फ्रीजिंग टेम्परेचरला ठेवण्याचा पिरियड साधारणतः 1 ते 8 महिने असतो. इट डिपेंड्स अपॉन दी स्पेसिस. मग ते कोणत्या प्रकारचं स्पेसिस आहे किंवा कोणत्या प्रकारचं फ्रूट क्रॉप आहे तर याच्यावरती ते डिपेंड राहतं. फॉर एक्झाम्पल ॲपल, चेरी, पिअरमध्ये आपण स्ट्रॅटिफिकेशन ह्या मेथड्स फॉलो करतो. सो दीज आर दी ऑल सीड ट्रीटमेंट. दे आर द 6 सीड ट्रीटमेंट्स विच आर फॉलोड to break the seed dormancy. So this is short topic about the sexual propagation. Then next topic is that asexual propagation. म्हणजे आत्तापर्यंत गेल्या लेक्चरपासून आपण सेक्शुअल प्रोपगेशन म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि सीड जर्मिनेशन ट्रीटमेंट पाहिलेलं आहे. तर आज आपण असेक्शुअल प्रोपगेशन म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन पाहूया. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल प्रोपगेशन. असेक्शुअल प्रोपगेशनलाच व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असं म्हणतं. असेक्शुअल प्रोपगेशन इज डन बाय एनी प्लांट पार्ट इट्स सेल्फ. म्हणजे हे असेक्शुअल प्रोपगेशन त्याचा प्लांटचा कोणताही प्लांट पार्ट यूज करून आपण हे करत असतो, तर त्याला आपण असेक्शुअल प्रोपगेशन असं म्हणतो. सो दे आर दी सम ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल प्रोपगेशन. फर्स्ट ॲडव्हान्टेज इज व्हेजिटेटिव्हली प्रोपगेटेड फ्रूट ट्रीज कम इन टू बिअरिंग अर्लियर. व्हेजिटेटिव्हली प्रोपगेटेड फ्रूट ट्रीज कम इन टू बिअरिंग अर्लियर. म्हणजे जे आपण असेक्शुअली फ्रूट्स प्रोपगेट करत असतो किंवा व्हेजिटेटिव्हली प्रोपगेट करत असतो तर त्या फ्रूट्सला लवकरात लवकर फळ लागते किंवा त्यांच्यामध्ये लवकरात लवकर बिअरिंग कॅपॅसिटी जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढत असते. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पोमोग्रेनेट असेल किंवा आपण दुसरं कोणतेही एखादं फ्रूट क्रॉप सपोटा बघितला असेल, पोमोग्रेनेट पाहिला असेल, तर याच्यामध्ये साधारणतः किंवा मँगोचं प्लांट पाहिला असेल तर याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 वर्षानंतर आपण बहार धरू शकतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर फळं मिळायला सुरुवात होते किंवा फर्स्ट बिअरिंग त्यांचं मिळायला सुरुवात होते. पण याच्या उलट जर आपण सेक्शुअल प्रोपगेशनमध्ये विचार केला तर सेक्शुअल प्रोपगेशनमधून जे आपलं पहिलं फळ किंवा फर्स्ट बिअरिंग जे मिळतं ते फार उशिरा मिळतं. So this is the good advantage of asexual propagation, that is vegetatively propagated fruit trees come into bearing earlier. Then second advantage is the plants are generally true to type, uniform in growth, yielding capacity and fruit quality. So second advantage is the plants are generally true to type.
म्हणजे हे जे काही प्लांट्स असतात ते जनरली ट्रू टू टाईप असतात, म्हणजे जसे त्यांचे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्यासारखे सेम आपण नेक्स्ट जनरेशन त्यांची तयार करत असतो. म्हणजे ज्या काही त्यांच्यापासून आपण नवीन स्पेसीस तयार करत असतो, नवीन व्हरायटीज तयार करत असतो, तर ते त्यांच्या पॅरेंट्सचे जे काही गुण असेल ते आहेत तसे कॅरेक्टर्स त्यांच्या प्रोजेनीजमध्ये आलेले असतात. अँड दे आर ऑल्सो युनिफॉर्म इन देअर ग्रोथ. त्यांच्या वाढीमध्ये सुद्धा ते युनिफॉर्म असतात. इल्डिंग कॅपॅसिटी असेल किंवा फ्रूट क्वालिटी असेल तर ते जी इल्डिंग कॅपॅसिटी फ्रूट क्वालिटी ती अगदी युनिफॉर्म असते. त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे गुड क्वालिटी असते आणि गुड इल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा त्यांच्यामध्ये वाढलेली पाहायला आपल्याला मिळते. देन थर्ड ॲडव्हान्टेज इज प्लांट्स इन सम केसेस बिअर्स सीडलेस फ्रूट्स ड्यू टू दी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन किंवा असेक्शुअल प्रोपगेशनमुळे आपण काही केसेसमध्ये किंवा काही प्लांट्समध्ये आपण सीडलेस फ्रूटसुद्धा तयार करू शकतो. बऱ्याच फ्रूट्समध्ये सीड्स असतात, तर ते सीड्स आपण न तयार करता किंवा त्यांच्यामध्ये सीडलेस फ्रूट्स आपण तयार करतो. फॉर एक्झाम्पल बनाना असेल, पाईनॲपल असेल, ग्रेप असेल, तर याच्यामध्ये किंवा गावा असेल सीडलेससुद्धा फ्रूट्स आपण बघतो आणि सीडेड फ्रूटसुद्धा आपण बघतो. तर आता नाउअडेज सीडलेस व्हरायटीज आर डेव्हलप्ड. तर हा एक आपण त्यांच्यामध्ये ॲडव्हान्टेज बघू शकतो. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज द प्लांट्स can be produced disease free by budding or grafting on resistant rootstock. म्हणजे आपण असेक्शुअल प्रोपगेशनमध्ये ग्राफ्टिंग किंवा बडिंग ह्या मेथड फॉलो करत असतो. तर ग्राफ्टिंग किंवा बडिंग करत असताना त्यांच्यामध्ये रूटस्टॉक आणि सायन या दोन पार्ट्सची गरज असते. तर रूटस्टॉक म्हणजे आपण त्याला खुंट रोप म्हणतो की ज्याला रूट सिस्टीम असते, म्हणजे त्याचा खालचा पार्ट असतो स्टेमचा, आणि जी सायन असते ती कलमफंदी आपण त्याला म्हणतो. ती एखाद्या झाडाची एक साधारणतः पेन्सिल साईज थिकनेसची असलेली ती फांदी पाहायला आपल्याला मिळते की ज्याच्यावरती बर्ड्स असतात, त्याला आपण कलम फांदी म्हणतो. मग ह्या दोन्हीचा उपयोग आपण बडिंग किंवा ग्राफ्टिंगसाठी करत असतो. बट ड्यू टू धिस बडिंग अँड ग्राफ्टिंग, म्हणजे हे बडिंग किंवा ग्राफ्टिंग करत असताना आपल्याला रेजिस्टन्सचं रूटस्टॉक घेतलं एखाद्या डिसीजला किंवा एखादे डिसऑर्डर त्यांच्यामध्ये येत असेल तर तो डिसऑर्डर त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून आपण जर त्या डिसीजला किंवा त्या डिसऑर्डरला रेजिस्टंट असा रूटस्टॉक आपण घेतला हायब्रिडायझेशनसाठी, तर त्यावेळेस आपण त्या प्लांट्समध्ये त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स आणू शकतो त्या डिसीजसाठी. म्हणजे थोडक्यात आपण एखादा डिसीज फ्री प्लांट किंवा न्यू प्रोजेनीज तयार करू शकतो ड्यू टू दिस असेक्शुअल प्रोपगेशन. देन ट्रीज कॅन बी कन्सिडरेबली डॉर्फ बाय युझिंग प्रॉपर रूटस्टॉक. तर काही ट्रीज किंवा काही प्लांट्स आपण हे खात्रीशीर आपण किंवा मुद्दामून आपण ते डॉर्फ व्हरायटी त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. फॉर एक्झाम्पल कोकोनट असेल, कोकोनटची झाडं फार उंच वाढतात, त्यामुळे त्यांच्या हार्वेस्टिंग करताना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस त्यांच्या आपण शॉर्ट व्हरायटीसुद्धा काढू शकतो किंवा त्या प्लांटची जी हाईट आपण ती कमी करू शकतो बाय डॉर्फिंग दी आणि युजिंग प्रॉपर रूटस्टॉक. मग त्याच्यामध्ये प्रॉपर रूटस्टॉक यूज करून आपण त्यांची हाईट कमी करू शकतो, ते प्लांट्स कॅन बी डॉर्फड. सो हे आपण असेक्शुअल प्रोपगेशननेच करू शकतो फक्त. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज हार्डीनेस टू कोल्ड अँड अदर अनफेवरेबल कंडिशन सच ॲज ड्रॉट कॅन बी सिक्युर्ड. फॉर एक्झाम्पल ऑरेंजेस डू वेल ऑन ट्रायफोलिएट स्टॉक इन एरियाज व्हेअर फ्रॉस्ट ऑकरन्स इज फ्रिक्वेंट. म्हणजे बघा, हार्डीनेस टू कोल्ड अँड अदर अनफेवरेबल कंडिशन सच ॲज अ ड्रॉट कॅन बी सिक्युर्ड. म्हणजे बऱ्याच वेळा सेक्शुअल प्रोपगेशन जी प्लांट्स आपण डेव्हलप केलेले असतात तर त्याच्यामध्ये हार्डीनेस नसतो किंवा कणखरपणा त्यांच्यामध्ये कमी पाहायला मिळतो फॉर दी कोल्ड अँड अदर अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे ज्या काही क्लायमॅटिक कंडिशन्स असतात किंवा अनफेवरेबल कंडिशन असतात त्याच्यामध्ये ते तग धरून राहू शकत नाही. पण आपण जे असेक्शुअल प्रोपगेशनमध्ये प्लांट्स तयार केलेले असतात त्यांच्यामध्ये आपण की अशा कंडिशनमध्ये सुद्धा ते तग धरून राहू शकतील असे क्वालिटीज किंवा कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये टाकलेले असतात. त्याच्यामुळे आपण असेक्शुअल प्रोपगेशनमुळे तर आपल्याला चांगल्या प्रकारची रोपं किंवा खात्रीशीर अगदी कोणत्याही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये किंवा अनफेवरेबल कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे किंवा दुष्काळी भागातसुद्धा ते चांगल्या प्रकारे वाढू शकतात. तर असं आपण खात्रीशीर रोपं तयार करू शकतो. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज बाय व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ प्रोपगेशन इन्फिरियर व्हरायटी ऑफ फ्रूट क्रॉप कॅन बी कन्व्हर्टेड इंटू सुपिरियर क्वालिटी. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमुळे किंवा असेक्शुअल प्रोपगेशनमुळे आपण ज्या काही व्हरायटीज पाहतो की काही व्हरायटीजमध्ये किंवा काही फ्रूट क्रॉपमध्ये त्यांची क्वालिटी ही फार इन्फिरियर असते. म्हणजे त्यांच्यापासून जी मिळणारे फ्रूट्सची क्वालिटी असते फार कमी प्रकारची असते किंवा चांगल्या प्रकारे नसते. तर
असे फ्रूट क्रॉपसुद्धा आपण चांगल्या सुपिरियर क्वालिटीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो बाय बडिंग और ग्राफ्टिंग मेथडने. म्हणजे बडिंग किंवा ग्राफ्टिंग म्हणजेच असेक्शुअल प्रोपगेशनद्वारे आपण ज्या व्हरायटीज किंवा जे फ्रूट क्रॉप्स चांगल्या क्वालिटीचे नव्हते ते फ्रूट क्रॉप्स आपण चांगल्या सुपिरियर क्वालिटीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो ड्यू टू दी ओनली असेक्शुअल प्रोपगेशन. सो दीज आर दी ऑल ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल प्रोपगेशन. देन नेक्स्ट इज दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल प्रोपगेशन. मग त्याला डिसॲडव्हान्टेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सगळेच त्याचे ॲडव्हान्टेज असतात असं नाही, तर काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सो दीज आर दी which are the disadvantages? So let's see. First disadvantage is no new variety or hybrid variety can be evolved by vegetative propagation. म्हणजेच एखादी नवीन व्हरायटी, हायब्रिड व्हरायटी किंवा न्यू व्हरायटी कॅनॉट बी इव्हॉल्व्ड बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. म्हणजे आपण जे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतो किंवा असेक्शुअल प्रोपगेशन म्हणतो की आपल्याला असं वाटतं त्या प्रोपगेशनमुळे किंवा असेक्शुअल प्रोपगेशनमुळे आपल्याला नवीन व्हरायटी किंवा हायब्रिड व्हरायटी मिळत असेल, तर तसं नाही आहे. असेक्शुअल प्रोपगेशनपासून कोणतीही नवीन व्हरायटी आपल्याला मिळत नाही, तर ती व्हरायटी आपण सेक्शुअल प्रोपगेशनमुळेच आपण ती डेव्हलप करत असतो. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज इट इज ॲन एक्सपेन्सिव्ह अँड स्किलफुल मेथड. पण ही जी मेथड आपण असेक्शुअल प्रोपगेशन बघितली ॲज कम्पेअर टू सेक्शुअल प्रोपगेशन, ही जरा एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे खर्चिक आहे आणि स्किलफुल मेथड ऑल्सो. म्हणजे ज्यावेळेस बडिंग करत असतो किंवा ग्राफ्टिंग करत असतो तर त्याच्यामध्ये कला कौशल्य लागत असते की जेणेकरून त्यांच्यामध्ये ग्राफ्टिंग आणि बडिंग करत असताना रूटस्टॉक आणि सायन्सचं युनियन योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यांच्यापासून नवीन प्लांट व्यवस्थित निर्माण तयार झालं पाहिजे. तर हे एक व्यवस्थित कौशल्य आहे की ते आपल्याला सहजासहजी जमत नाही की. आणि दुसरं म्हणजे इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मेथड, म्हणजे खर्चिक मेथड. त्यासाठी जे लागणारे रूटस्टॉक असतील, सायन असेल, अदर मटेरियल असेल, तर इट इज ऑल्सो एक्सपेन्सिव्ह. देन थर्ड डिसॲडव्हान्टेज इज व्हायरस किंवा व्हायरल डिसीजेस कॅन इझिली ट्रान्समिटेड इन दिस प्लांट. म्हणजे व्हायरल डिसीजेस जे असतात तर ते डिसीजेस आपण इझिली ट्रान्समिटेड ह्या प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण बडिंग किंवा ग्राफ्टिंग करत असतो किंवा लेअरिंग करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला ड्यू टू दॅट टाईम, म्हणजे त्यावेळेस ते ऑपरेशन करत असताना व्यवस्थित जर आपण काळजी नाही घेतली तर त्याच्यामध्ये व्हायरल डिसीजेस ट्रान्समिट होत असतात. तर हे आपल्याला सेक्शुअल प्रोपगेशनमध्ये पाहायला मिळत नाही, पण त्याच्यामुळे आपल्याला असेक्शुअल प्रोपगेशन व्हायरल डिसीजेस बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा तेलिया रोगसुद्धा आपण ऐकलेला आहे, तो पोमोग्रेनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इट इज अ व्हायरल डिसीज आणि त्याच्यावर शक्यतो व्हायरल डिसीज आपल्याला ते कोणत्याही प्रकारचं कंट्रोल मेजर आपल्याला करता येत नाही. तर पूर्व काळजी आपल्याला त्यासाठी घ्यावी लागते की आपल्याला ते ऑर्चर्ड असेल, जे काही ऑर्चर्ड असेल ते व्यवस्थित क्लीन स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांचं विडिंग करून घेणं महत्त्वाचं असतं. तर हे आपल्याला आपण मेथड्स त्यांच्यामध्ये किंवा अदर थिंग्स आपण त्याच्यामध्ये फॉलो करू शकतो, पण व्हायरल डिसीजसाठी आपण कोणत्याही प्रकारचं कंट्रोल मेजर करू शकत नाही. सो दिस इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज. देन असेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ. जे काही असेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स आहेत तर त्यांच्यामध्ये शॉर्ट लाईफ असते. जसं आपण सेक्शुअल प्रोपगेशनमध्ये पाहिले की सेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स जे आहेत त्यांची आयुमर्यादा ही जास्त असते किंवा जास्त दिवस ती झाडं चांगल्या प्रकारे टिकू शकतात. पण असेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स जास्त दिवस टिकू शकत नाही, कारण फार कमी वयामध्ये त्यांच्यामध्ये फ्रूट्सचा किंवा त्यांच्या झाडाचा जे काही डेव्हलपमेंटचा जो काही तोल असतो तो त्यांना सांभाळावा लागत असतो. सो ड्यू टू धिस दे कॅन नॉट बी कंटिन्यू फॉर दी लॉंग लाईफ. म्हणजे ते जास्त लॉंग लाईफ कंटिन्यू करू शकत नाही, तर शॉर्ट लाईफ त्यांच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळते. देन नेक्स्ट डिसएडवांटेज इज vegetatively propagated plants asexually propagated plant are genetically not so vigorous and longer lived as compared to sexually propagated plant. म्हणजे asexually propagated plants आहे genetically not so vigorous and longer lived as compared to sexually propagated plants. म्हणजे आत्ताच आपण जसं पाहिलं की त्यांना त्या प्लांट्सला असेक्शुअली प्रोपगेटेड प्लांट्सला जास्त आयुर्मर्यादा नसते, तर त्याचप्रमाणे ते नॉट लॉंगर लिव्ड म्हणजे जास्त दिवस ते जगणारे नसतात आणि त्याचबरोबर नॉट सो विगरस म्हणजे त्यांच्यामध्ये विगरस ग्रोईंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं आपण सेक्शुअल प्रोपगेशनमध्ये प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे काही आपण सीडने किंवा बीने प्लांट प्रोपगेट केलं असेल त्यांची जो पसार असतो आपल्याला विगरस ग्रोईंग आपल्याला ते पाहायला मिळत असतात.
आणि लॉंगर लिव्ड असतात, पण ते असेक्शुअल प्रोपगेशनमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. तर हा सुद्धा त्यांच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे. सो दीज आर दी ऑल ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ असेक्शुअल प्रोपगेशन. देन our today's lecture is our last topic is that there are some asexual propagation types. मग नंतर आपण असेक्शुअल प्रोपगेशनमध्ये काही टाईप्स आहेत, तर ते टाईप्स आपण पाहणार आहोत. पण त्यातून आपण आज पहिला टाईप फक्त बघतोय, तो म्हणजे बाय स्पेशल व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर. असेक्शुअल प्रोपगेशन बाय स्पेशल व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर. मग असेक्शुअल प्रोपगेशन करत असताना काही स्पेशल व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चरसुद्धा यूज केले जातात फॉर दिस प्रोपगेशन. म्हणजे सीडने प्रोपगेट न करता किंवा त्यांच्यामध्ये बडिंग ग्राफ्टिंग न करता सुद्धा असेक्शुअल प्रोपगेशन आपण करू शकतो किंवा आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे आपण असेक्शुअल प्रोपगेशन करत असतो, तर फॉर एक्झाम्पल बल्ब, रायझोम, ट्यूबर्स, सकर, तर यांच्याद्वारे आपण असेक्शुअल प्रोपगेशन करू शकतो किंवा आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन विच व्हेजिटेटिव्ह फॉर प्रोपगेशन in which parts are taken from mother plant for propagation and are bulbs, tubers, rhizomes, suckers. म्हणजेच याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनसाठी आपण जे काही स्पेशल व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स यूज करत असतो, तर ते स्ट्रक्चर्स हे आपण मदर प्लांटपासून त्यांच्यापासूनच घेतलेले असतात. फॉर एक्झाम्पल बल्ब असतील, ट्यूबर्स असतील, रायझोम असतील, सकर असतील, तर हे आपण त्यांच्या मदर प्लांटपासून ते प्लांट पार्ट घेतलेले असतात आणि त्यांच्यापासून आपण नवीन रोपं तयार करत असतो. सो हिअर आर दी दॅट एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. अँड व्हॉट इज दी